jungle. 1008 भगवान महावीर जनकल्याण महोत्सव निमित्त योजना साक्षरता शिबिर व सेवा सुविधा शिबिराचे आयोजन. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री कार्यालय GM व सांगली आयोजित श्री 1008 भगवान महावीर जनकल्याण महोत्सव निमित्त योजना साक्षरता शिबिर व सेवा सुविधा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबिराचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मिरजेतील पद्मावती शांती सेवा फाउंडेशन आणि सकल जैन समाज मिरज यांच्या वतीने मंगळवारी सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत श्री 1008 शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर पाटील हौद मिरज या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन नगरसेवक निरंजन आवटी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष स्वातीताई खाडे, नगरसेवक मोहन वाटवे, नगरसेविका अपर्णा शेटे, विवेक उर्फ बंडू शेटे, सुभाष कपूर, कल्लप्पाना लठ्ठे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड, ई श्रम कार्ड, उद्योग आधार कार्ड, सार्वत्रिक निवडणूक मतदान नोंदणी, जुन्यातून नवीन मतदार अथवा दुरुस्ती करणे, अपंग प्रमाणपत्र रजिस्टर करणे, फार्मर ID रजिस्टर करणे, विद्यार्थ्यांसाठी एम्पर ID योजना, साक्षरता, मुख्यमंत्री युवा सारिफिकेशन योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमासोबत प्रधानमंत्री सौर ग्रह ऊर्जा योजना, सुकन्या समृद्धी योजना याबाबत सर्व मोफत माहिती व नोंदणी करण्यात आली. जवळपास 300 ते 350 लोकांनी याचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे संयोजन पद्मावती शांती सेवा फाउंडेशन आणि सकल जैन समाज मिरज यांच्या वतीने करण्यात आले होते. शिबिराचे संयोजन नगरसेविका अपर्णा विवेक शेटे व सामाजिक कार्यकर्ते बंडू उर्फ विवेक शेटे यांनी केले होते. भगवान महावीर जन्मकल्याण निमित्त आज आम्ही 31 मार्च रोजी मिरज शहर जैन समाज व पद्मावती फाउंडेशन व पालकमंत्री GM ऑफिस यांच्यातर्फे योजना साक्षरता शिबिर व सेवा सुविधा शिबिर याचं आम्ही नियोजन केलं होतं. आज शिबिर चालू झालेलं आहे. आत्तापर्यंत चालून एक तास 1.5 तास झाला. जवळजवळ 100 ते 140 लोकांनी त्या आता शिबिरात सहभागी घेतलेला आहे. 2 वाजेपर्यंत शिबिराचं टायमिंग आहे. आमचा एक वैयक्तिक अंदाज आहे की 400 ते 500चा आकडा क्रॉस होईल. इतका चांगला प्रतिसाद नागरिकांच्यातून आहेत. आभा कार्ड असू दे, आयुष्यमान कार्ड असू दे, फार्मर ID आहे, त्यानंतर नवीन मतदार नोंदणी आहे, जुन्या मतदार यादीतून नवीन मतदार यादीत नाव घालणे असू दे, परत प्रधानमंत्री सौर ग्रह योजना असू दे, या प्रकारे भरपूर 10 ते 12 योजना पालकमंत्री GM ऑफिसतर्फे आम्ही इथं आयोजित केलेलं आहे. खूप चांगला प्रतिसाद आहे. मी पालकमंत्री ऑफिसचा व सर्व भाग घेतलेल्या लोकांचा खूप आभारी आहे. या प्रकारे असंच भविष्यात आम्ही नवीन योजना लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. पुढच्या महिन्यात आमचा GM ऑफिस पालकमंत्री ऑफिसतर्फे मेडिकल कॅम्प मोठ्या प्रमाणात लावण्याचाही मानस आहे. त्याही कॅम्पला लोकांनी भरपूर प्रतिसाद देतील अशी मी अपेक्षा करतो व आज दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्व नागरिकांचा मी आभार व्यक्त करतो. नमस्कार. श्री 1008 भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सवानिमित्त आज आम्ही पालकमंत्र्यांचं कार्यालय GM ऑफिस सांगलीतर्फे जे आम्ही शिबिर आयोजित केले. या शिबिरात नागरिकांनी आम्हाला भरघोस प्रतिसाद दिला आहे आणि यात महिलांची संख्या ही वाखाणण्याजोगी आहे. आणि माझ्या मते तरी आपण शासन जे आपल्याला योजना देते आहे त्या योजनांचे लाभार्थी जर असले तरच त्या योजनांचा फायदा लोकांपर्यंत पोचतो. त्यामुळे लाभार्थी आम्हाला आज भरपूर प्रमाणात मिळाले आणि आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे 2 वाजेपर्यंत जास्तीत जास्त लोक याचा फायदा घेतील आणि आमच्या हातून आणि आपल्या शासनाकडून आम्ही नागरिकांपर्यंत अशा अनेक योजना आम्ही आणत राहू.